बोरिवली पश्चिम येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आमदार मनीषा चौधरी यांच्या संकल्पनेतून भव्य गौरवगाथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन, त्यांचे आदर्श आणि देशभरातील ऐतिहासिक तसेच लोककल्याणकारी कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। इतिहासकार रविराज पराडकर यांनी आपल्या व्याख्यानातून अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याचे सविस्तर आढावा घेतला। मंदिर, घंटा, धर्मशाळा आणि विविध जनहिताच्या कामामुळे त्यांनी पूर्ण देशात आपल्या वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले। रविराज पराडकर म्हणाले की अहिल्यादेवी होळकर हे केवळ कुशल शासकीय नव्हते, तर न्यायप्रिय, दूरदर्शी आणि प्रजाहितदक्ष नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण होते। त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे। या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक गणेश खनकर, जितेंद्र पटेल, तेजस्विनी घोसाळकर, माजी नगरसेवक जगदीश ओझा तसेच भाजप महिला मोर्चा मुंबई प्रदेशच्या महामंत्री अंकिता चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भाजप महिला मोर्चा, युवा मोर्चा आणि विविध आघाड्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्शांचे पालन करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाचे समारोपण करण्यात आले। ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्रेरणाचे संगम ठरलेला हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणार्थ राहणारा ठरला। देवी होळकरांची 301वी जयंती आज वॉर्ड क्रमांक 10 मध्ये 2025 ला आम्ही ह्या उद्यानाचं लोकार्पण उपनगराचे पालकमंत्री आदरणीय आमचे आशिष शेलारजी यांच्या हस्ते केलं होतं। आणि आज ह्या गार्डन मध्ये आम्ही प्रमुख इतिहासकार आमचे रविराज पराडकर यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि अहिल्यादेवींचा संघर्ष आणि जीवनगाथा ही आज पूर्ण त्यांचं प्रदर्शनी ह्या उद्यानामध्ये लावलेली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या बोध मिळेल ह्या प्रदर्शनीतून आणि अनेक लोक आज इकडे आदरांजली देण्यासाठी येत आहेत। आणि रविराज पराडकरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचप्रमाणे संसद रत्न माजी खासदार गोपाळ शेट्टीजी यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व दहिसर विधानसभेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली व्यक्त करते। आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती निमित्त दहिसरच्या कार्यसम्राट आमदार मनीषाताई चौधरी यांनी गौरवगाथा हा कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर उद्यान बोरिवली येथे आयोजित केला होता। या कार्यक्रमाला उपस्थित संसदरत्न माननीय माजी खासदार गोपाळ शेट्टीजी, इतिहास छान असं गौरवगाथा ज्यांनी आपल्याला खूप सुंदररीते अहिल्यादेवी होळकरांची पूर्ण गाथा ऐकवली असे रविराज पराडकरजी, वॉर्ड नंबर 10 चे नगरसेवक जितेंद्र पटेलजी, त्याचप्रमाणे सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। 301वी जयंती आज आपण साजरी करत आहोत। या निमित्ताने मला एवढंच म्हणायचंय की आजची अहिल्या ही कशी असावी ते आपण शिकलं पाहिजे। अहिल्यादेवी होळकर या लोकमाता म्हणून खूप प्रसिद्ध होत्या, कारण त्यांना संस्कृती जपायची होती, त्यांना न्याय द्यायचा होता, महिलांना न्याय द्यायचा होता। त्याचप्रमाणे त्यांनी ज्याप्रमाणे मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, त्याचप्रमाणे त्यांनी प्रशासन निर्माण केलं। त्याच्यासाठी आपल्याला त्यांचं एखादं तरी गुण आपल्यामध्ये त्यांचं एखादं तरी गुण आपण घेऊन पुढे चाललं पाहिजे आणि आपली संस्कृती, आपले धर्मशाळा, आपले संस्कार हे कसे आपण जपून हे करू शकतो आणि पुढच्या पिढीला, म्हणजेच आपण म्हणतो ना जेनझी, ह्याला संस्कृती काय आहे, जनतेची सेवा काय आहे, समाजसेवा काय आहे आणि गुड ॲडमिनिस्ट्रेटर हे कसं असलं पाहिजे ते आपल्याला अहिल्यादेवी होळकरांकडून शिकण्यासारखं आहे। आज आपण एवढी सुंदर गौरवगाथा ऐकली, ह्यातून आपण एकच बोध घेऊया की अहिल्यादेवी होळकरांचं
एखादा तरी गुण आपल्यामध्ये समाविष्ट करून आपण समाजसेवा आणि लोकांचं कसं आपण उपयोगी येऊ शकू ह्याची आपण एक हे घेऊया आपण. आज राजमाता पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची 301वी आज जन्मजयंती आहे. मी त्यांना अभिवादन करतो. आज आमचे लाडके आमदार मनीषाताई चौधरी यांनी एक गौरव गाथा आज ठेवली होती. त्यामध्ये प्रसिद्ध इतिहासकार रविराज पराडकर यांनी आम्हाला मार्गदर्शन केला. मी गोपाल शेट्टी, आमचे माजी खासदार, आमचे सभागृह नेता गणेश खणकर आणि आमचे नगरसेवक तेजस्वी गोसाळकर हे सर्व आले. मी त्यांच्या मनापूर्वक आभार व्यक्त करतो. हे अहल्यादेवी होळकर, राजमाता अहल्यादेवी होळकर हे माझ्या प्रभागामध्ये येत आहे, वॉर्ड नंबर 10 मध्ये. मी सर्वांच्या मनापासून अभिवादन करतो आणि माझ्यातर्फे मी राजमाता पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.